फ्रेंड्स, चला तर आज मी घेऊन जाणार आहे तुम्हाला स्कूटीवरून आणि ते पण लॉंग ड्राईव्हला. बुरुम बुरुम. आज असं झालं होतं की आम्हाला यात्रेला जायचं होतं आणि आम्ही 4 जण जाणार होतो. त्यामुळे एका गाडीवरून जाणं शक्य नव्हतं. म्हणून ह्यांनी आमच्या मालकांनी निरंजनला घेतलं त्यांच्या गाडीवरती आणि मला आणि भक्तीला स्कूटी घ्यायला सांगितली. तर आज आम्ही पहिल्यांदा जास्तीत जास्त लॉंग ड्राईव्ह आमच्या मानाने असं करणार आहे. तर चला स्कूटीवरून चाललो आहे. तर हे मागं राहिलेले होते ते आम्हाला दिसत नव्हते म्हणून आम्ही थांबून थोडासा वेट केला आणि हे ज्यावेळेला मागून आलेले आम्हाला दिसले त्यावेळेला आम्ही आमची गाडी स्टार्ट केली. तर चला आता आपण निघूयात. तर गाडीवरून जाताना भक्ती शूट घेत होती. तर मागं पप्पा आणि निरंजन दिसत होते त्यामुळे ती खूप खुश होती. तर त्यातूनही निरंजनचे पप्पा भक्तीला ओरडत होते की हे घेऊ नकोस, गाडीवर शूट करू नकोस. तरी पण चोरून चोरून थोडंसं शूट आम्ही केलेलं होतं. तर गाडीवरून जाताना इतकी मजा येत होती आणि पहिल्यांदाच इतकं लाँग ड्राईव्ह घेतलं होतं. तर उन्हाळा भयानक पडत आहे आणि इतकं उष्णतेचं तीव्रता आहे की ती सहन होत नाही आहे. तर गरमी खूप वाढलेली आहे. तरी पण गाडीवरून दुपारचा प्रवास शक्य नव्हता. पण काय घरचं काहीतरी कारण असल्याशिवाय आम्हाला जाता येत नाही. तर आज माझ्या मैत्रिणीने मला यात्रेला बोलवलं होतं म्हणून तिकडं जात होतं. तर हे पोचलो आहे तिच्या घरी. ती आणि तिचे मालक स्वयंपाक बनवत होते आणि हा त्यांचा मुलगा समर्थ. तर हा बसला होता निरंजनच्या पप्पांच्या मांडीवरती आणि त्याच्या गप्पा चाललेल्या होत्या. हे काय आहे? हे ती काय आहे? काय आहे? कसली शेंग आहे? हा? जादू आहे. दादा बघ तिथे थांबला कसा. कुठे गेला दादा? गेला. हा तिथं गेला है ना. तू कुठे चालला? मला सोडून नको जाऊ. हाय ना. नाही मला भीती वाटते बघ. समर्थ मला भीती वाटते. कुठे सायकल पण आहे वे? आपण सायकलीवर बसून जायचं का? जायचं ना. चल आपण आईजवळ काकीजवळ जाऊया. घेऊन जाणार ना मला तू? हा. तर अशा समोरच्या गप्पा रंगल्या होत्या आणि आम्ही तिच्या शेतातील हे खाली लावलेलं होतं ते आलं होतं. वरती मिरच्या होत्या, मिरच्या काढत होतो. तर आम्हाला काही शेतीभती नाही आहे त्यामुळं आम्हाला शेतात गेलं की खूप मजा वाटते. करणं आणि शेतात फिरणं खूप वेगळं आहे. 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे आम्हाला पण समजते. तर तिथला थोडासा शेती त्याची फिरून झाल्यानंतर आम्ही पुन्हा घराकडे आलेलो आणि समर्थ गाडीवर बसलेलं होतं आणि त्याला वाटत होतं की गाडी मी स्वतः चालवते म्हणून भूम भूम करत होता. तेवढ्यात समोरच्या काकांनी त्याला गाडी आणली होती आणि गाडीमध्ये आणल्यामुळं त्याला इतका आनंद झाला होता की तो गाडी कधी खोलून मी देते तर त्याला सुचत नव्हतं. त्याच्याकडे भरपूर खेळणी होती पण तरी पण मुलांना कसं असतं नवीन काहीतरी भेटलं की खूप मजा वाटते, खूप एक्सायटेड असतात ती. आणि त्याला ट्रॅक्टर प्लस ट्रॉली असं त्यांनी आणलं होतं आणि आता त्याला खूप मजा वाटली होती. त्याच्यापेक्षा जास्त मजा त्याच्या दादाला वाटली होती निरंजनला. तर तो आता दोघं मिळून खेळत होती आणि ऊन भयानक होतं म्हणून त्याला मी सावलीत खेळ म्हणत होते तरी पण तो ऐकत नव्हता. तर त्याचा खेळ चालू होता. आता ट्रॉलीत तो माती भरणार होता आणि खेळणार होता. तर त्याचा खेळ चालू झालेला होता आणि तो निवांत खेळत होता. तेवढ्यात समर्थची मम्मी आली होती. तर समर्थची मम्मी आम्हाला त्याच्या गाड्या आहेत, खेळणी आहेत म्हणून सांगत होती. पण तेवढ्यात सुद्धा लहान मुलांना त्याची खूप क्रेज असते. आणि झालेलं आहे आता आमचं जेवण तयार झालेलं आहे आणि आम्ही जेवायला बसलेलो आहे. आणि हे बघा मस्तपैकी झणझणीत चणचणीत तिनं चिकन मटण दोन्ही केलं होतं ते पुढ्यात ठेवलेलं. आणि येता येता त्यांच्या गावात यात्रा होती तर यात्रेतला गोळा स्पेशल आम्ही खात होतो. तर मी गोळा खात होते आणि आम्ही दोघं मिळून खात होतो. तर दोघांनी मिळून आम्ही पहिल्यांदा असं काहीतरी कुठंतरी यात्रेत गेल्यानंतर असा गोळा वगैरे खाल्ला असेल. मी गोळा शक्यतो खात नाही, मला आवडत नाही. आम्ही साधा गोळा घेतला होता, निरंजनने मसाले गोळा घेतला होता. तर निरंजनची मजा चालू होती. हे आम्ही पुन्हा रिटर्नच्या रस्त्याला निघालो होतो आणि घरी परतत होतो. 3:30-4चं ऊन होतं, कडक तेज उन्हाळा होता. पण काय करणार, यावं तर लागत होतं. घरी येऊन कामं होती आणि सईला आम्ही नेलं नव्हतं त्यामुळे सईसाठी आम्हाला घरी यावं लागत होतं लवकर. तर अशा पद्धतीनं आम्ही आलो आणि आजच्या दिवसापुरतं एवढंच. बाय.